रस्त्यावर एखादी मारामारी चालू असेल तरी लोक थांबून बघतात, तसं आमच्या सिनेमात खूप मारामाऱ्या आहेत. तर तुम्ही रस्त्यावरून चालत असाल तर आजूबाजूला कुठलंही थिएटर असेल तिथे घुसा आणि बघा, आमच्यात खूप मारामाऱ्या आहेत, तुम्हाला खूप मजा येईल बघायला. हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. बाहेर कडक ऊन आहे, पण याच वेळेस प्रेक्षकांना एक हास्याचा गारवा देण्यासाठी एक भन्नाट चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आणि अर्थातच या चित्रपटाचं नाव आहे सुपर डुपर. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि अर्थातच या चित्रपटाचे डायरेक्टर समीर आशा पाटील आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. जास्त वेळ न घालवता आपण गप्पांना सुरुवात करूया. तुमचा हा आगामी चित्रपट आहे जो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, किती एक्सायटेड आहात आणि काय भावना आहेत तुमच्या? आम्ही सर्वच खूप एक्सायटेड आहोत, कारण उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यानंतर आपण नाती म्हणून, कुटुंब म्हणून एकत्र येण्यासाठी कारण शोधत असतो. मला असं वाटतं की ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुपर डुपर सगळ्या मराठी प्रेक्षकांसाठी हक्काचं मनोरंजनाचं कारण ठरेल आणि हा चित्रपट सगळ्यांना प्रचंड आवडेल. अगदी लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी मनोरंजन या सिनेमात आहे. आपल्या चिमुकल्यांसोबत ज्यांना आत्ता सुट्ट्या लागल्यात त्यांना घेऊन सर्व मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतील याविषयी आम्हाला शंकाच नाही आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा मी हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिला ना, त्यात अनेक दिग्गज कलाकार आहेत. म्हणजे आपली निर्मिती सावंताई झाली, ललित प्रभाकर झाले, प्रतीक्षा आहे, त्याच्यानंतर विदुला आहे, त्या व्यतिरिक्त आपली नम्रता संभेरावसुद्धा आहेत. काय डोक्यात ठेवून कास्टिंग केली होती, म्हणजे की या सगळ्यांना मला एका प्लॅटफॉर्मवर आणायचं आणि असा चित्रपट काढायचा आहे, नेमकं काय डोक्यात होतं? मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस संहिता लिहितो त्यानंतर काही चेहरे तुमच्यासमोर येतात आणि मग आपण निर्मात्यांना सांगतो की ह्या चेहऱ्यांना आपण अप्रोच करूया. तर ते श्रेय जास्त विजय शिंदे सरांचं, जे आपले निर्माते आहेत. मी जी विश लिस्ट त्यांच्यासमोर ठेवली त्यांनी ती सगळ्यांना अप्रोच केलं आणि ती त्यांना सगळ्यांना ती संहिता आवडली म्हणून ते या सिनेमात आले. ललित असो, विदुला असो, प्रतीक्षा, निर्मिती मॅम, नम्रता, बरीच सगळी जी मंडळी या सिनेमात आहेत ते सगळे मातब्बर कलावंत आहेत आणि अनेक वर्ष ते लोकांना मनोरंजित करत आहेत. त्या सगळ्यांसोबत काम करण्याचं स्वप्न आणि इच्छा दोन्ही इतकी बळकट होती की या सिनेमात ते सगळं जुळून आलं असं मला वाटतं. नक्कीच. ललित दादा, तुला ना कायम आम्ही म्हणजे एक तुझी सिरियल, जी मालिका आणि त्यानंतर तू फेमस झाला होतास आणि त्यानंतर तुझे आलेले अनेक चित्रपट, आम्हाला एक रोमॅन्टिक ललित दिसला आणि या चित्रपटातला ललित आम्हाला कसा दिसणार आहे? तो मला वाटतं सगळंच आहे. मला वाटतं ही कुठल्या एका कॅरेक्टरची फिल्म नाही, म्हणूनच मला याचं स्क्रिप्टही आवडलं होतं. कारण नुकतंच मी आरपारचं शूटिंग संपवलं होतं, जी परत एक रोमॅन्टिक फिल्म होती. पण जर तुम्हाला लक्षात असेल तर चिवची चौका नावाची एक फिल्म मी केली होती आणि जी स्टुडिओचीच फिल्म होती. ती एक कुटुंबाची फिल्म होती. ती गोष्ट पण एका कुटुंबाची होती, जरी ते दोघांना मध्यवर्ती ठेवून ती गोष्ट असली तरीसुद्धा. तसंच मला या फिल्मच्या बाबतीत जाणवलं की ती जरी माझा पर्सनल ट्रॅक असला, त्याच्यामध्ये माझी एक गोष्ट असली, तरीसुद्धा त्या कुटुंबाला शिवाय ते अपूर्ण आहे. ते जे कुटुंब येणार आहे त्याच्याशिवाय ते अपूर्ण आहे. आणि त्या इक्वेशनची, त्यांच्यातल्या भांडणांची, त्यांच्या एकमेकांकडून काय शिकतायत त्याचीच ती गंमत आहे पूर्ण सिनेमामध्ये. पण वेगळं तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे मला खूप चांगलं डान्स करायला मिळालं या सिनेमामध्ये. आणि रंजू सरांनी खूप छान कोरिओग्राफी केली त्या गाण्याची आणि आम्ही खूप एन्जॉय केलं ते गाणं आणि लोकांनाही ते खूप आवडतं आहे. नक्कीच. विदुला, तुला जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं तेव्हा तुझ्या नेमक्या भावना काय होत्या? आणि अशी कोणती गोष्ट आहे की तू या चित्रपटात शूट करताना, म्हणजे अनेक तू मालिका केल्या आहेस, तू चित्रपटही केले, पण हा चित्रपट शूट करताना अशी कोणती गोष्ट आहे की मी पहिल्यांदा अनुभवली अशी? जेव्हा मला या सिनेमासाठी समीर सरांचा फोन आला होता तेव्हा अर्थात त्यांनी कास्टिंगविषयी सांगितलं होतंच, पण जेव्हा मी स्क्रिप्टही वाचली तेव्हा ती खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली मला. म्हणजे वाचत असताना बऱ्याचदा असं होतं ना की आपण एक कामाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्क्रिप्ट वाचतो, ह्याच्या बाबतीत मी त्या गोष्टीमध्ये जात होते. सो मी ती अगदी 2-3दा वाचली आणि तेव्हा मला खूप छान वाटलं की इतकी लोकं आहेत आणि इतक्या गोष्टी घडतात त्या सगळ्या स्क्रिप्टमध्ये. सो ती करायला खूप मजा येईल. आणि जेव्हा मी कास्टिंग ऐकलं तेव्हा त्या सगळ्या लोकांसोबत काम करायला मिळणं आणि प्रत्येकासोबत काम करावं असं आपलं स्वप्न असतंच. म्हणजे जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये येतो तेव्हा आपण निर्मिती मॅम किंवा ललित, ऋषिकेश सर, कुशल दादा या सगळ्यांकडे बघून आपल्याला असं वाटतं की ह्यांच्यासारखं काम कधीतरी करायचं आहे. आणि जेव्हा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी ही एकाच प्रोजेक्टमध्ये मिळते तर तेव्हा मी ती ग्रॅब केली. मला वाटलं की हे आपल्याला करायचं आहे आणि
समीर सरांनी खूप मला हेल्प केली, कारण त्यांच्यासोबत त्यांच्या तोडीस तोड आपण दिसणं किंवा त्यांच्यासोबत एक स्क्रीन शेअर करणं ह्याच्यासाठी आमचे वर्कशॉप झाले. सरांनी खूप कॉन्फिडन्स दिला मला. आणि जे मी सगळ्यात असं आधी कधीच नाही केलं ते म्हणजे ह्या फिल्ममध्ये आम्ही सगळं केलं. म्हणजे की आमचे फाईट सिक्वेन्स होते, इमोशन्स होते, मजा मस्ती होती, आणि ग्रुपमधली भांडणं असू देत, ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन आम्ही खूप वेगळ्या लेवलला आमचे बॉन्ड झाले. त्यामुळे हा पिक्चर सगळ्याच अर्थे खूप जास्त स्पेशल होता आणि असेल माझ्यासाठी. नक्कीच. प्रतीक्षा, तुला जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं तेव्हा तू किती एक्सायटेड होतीस? मी ॲक्च्युली मी विजय सरांसोबत आधी काम केलं आहे सोयरीकमध्ये. तर जेव्हा त्यांचा फोन आला की प्रतीक्षा असं असं आहे, तू आमच्यासोबत काम करशील का टीमसोबत? मी म्हटलं मी काहीच ऐकलं. म्हणाला हो मी करणार. म्हटले की ये तू आपण स्क्रिप्ट वाचू. मी स्क्रिप्ट वाचायला गेली आणि मला समीर सरांनी आणि विजय सरांनी स्क्रिप्टबद्दल सांगितलं, कॅरेक्टरबद्दल सांगितलं. आणि कारण का मी स्वतः एका जॉईंट फॅमिलीला बिलॉंग करते, सो मला माहिती आहे की लग्नाच्या वेळेस किंवा असा पण जनरल जो एक सगळे एकत्र आले की जो एक मजा मस्ती आणि केऑस होतो, त्याच्यात किती मज्जा आणि किती आपलेपणा पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते पूर्ण एक त्याचा पुन्हा एकदा एक्सपिरियन्स घेता येणार आहे. आणि तोही अशा दिग्गज कलाकारांसोबत ज्यांना लहानाचं मोठं होत असताना पाहिलं आहे, मी स्क्रीनवरती पाहिलं आहे. ललितला पाहिलं आहे, विदुलाचं पण मी काम पाहिलं आहे आधी. नमाताई आहे, कुशलदादा आहे, निर्मिती मॅम आहेत, शशांक सरांसोबत तर मी आधी काम केलं होतं. सो माझ्यासाठी ही खूप अशी गोष्ट होती. अर्थात ऋषिकेश दादा पण आहे. सो मला जेव्हा त्यांनी एक्सप्लेन केली स्क्रिप्ट आणि मला असं झालं की हे याच्यात सगळं आहे. म्हणजे याच्यात खूप मस्ती आहे, खूप इमोशनल ग्राफ आहे, प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळी स्वतःची एक जर्नी आहे. आणि त्याच्यात प्लस प्रोसेस इतकी कमाल झाली आमची. सुरुवातीचे जे वर्कशॉप्स होते किंवा फ्रॉम द स्क्रिप्ट टू द फ्लोअर किंवा ऑन द सेट, त्या सगळ्या गोष्टींची प्रोसेस खूप कमाल होती. तिथे परत आमचे DOP सर जे होते, संजय सर, सो सगळ्यांसोबत एक म्हणजे कॉम्बिनेशन इतकं कमाल होतं प्रत्येक डिपार्टमेंटशी. सो तेव्हा जेव्हा सगळी डिपार्टमेंट्स इतक्या संलग्न नोटवरती आपापसात कनेक्टेड असतात, मला असं वाटतं खूप कमाल प्रोडक्ट बाहेर येतं. आणि तेच सुपर डुपर एक्झाम्पल आहे त्यासाठी, मला असं वाटतं. नक्कीच. समीर दादा, हल्ली ना प्रेक्षक खूप सिलेक्टिव्ह झालेत, तर या चित्रपटात अशी कोणती खासियत आहे जी थिएटरपर्यंत लोकांना किंवा प्रेक्षकांना चित्रपट बघायला घेऊन येईल? मला असं वाटतं की मराठीमध्ये तसे कौटुंबिक सिनेमे येत असतात, पण कुटुंबाचा सिनेमा गेली अनेक वर्ष आलेला नाही. आणि एक असा सिनेमा जो मी जसं मगा म्हटलं तसं लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना मनोरंजन देईल. आणि फक्त मनोरंजनच नाही तर महाराष्ट्रीयन म्हणून कुटुंब व्यवस्था असेल, लग्न व्यवस्था असेल, नात्यांचा सगळा तो सोहळा असेल, याच्याविषयी खूप भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि एकत्र सगळ्यांना बसून मनोरंजित होता होता काहीतरी आयुष्यात शिकायला किंवा घरी घेऊन जायला ह्या सिनेमात खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे की झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतात. अरे वा. तर ह्या नात्यांची गोष्ट मला असं वाटतं खूप दिवसांनी मराठीत येते. आणि इतकी सारी दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात असल्यामुळे मला वाटतं की हीच मुळात USP आहे या सिनेमाची. आणि आपण सिनेमा बघायला का जातो तर 2-2.5 तास एक विरंगुळा मिळावा आणि त्या विरंगुळ्याच्या पलीकडे आयुष्यभर लक्षात राहतील अशा काही मुवमेंट्स मिळाव्यात. तर मला असं वाटतं दोन्ही गोष्टी या सिनेमात आहे आणि त्या लोकांना प्रचंड आवडतील. मी असं ऐकलं होतं शूटिंग दरम्यान काहीतरी खरी भांडणं वगैरे झाली होती. नेमका काय किस्सा आहे, तुम्हाला प्रेक्षकांना ऐकायला हवं? भांडणं खरी तर एका इंटरव्ह्यूमध्ये मी असं ऐकलंय की म्हणजे या शूट दरम्यान खरीच आमच्यात भांडणं होता राहिली असं. नाही, असं खरं तर नव्हतं. तो तुमच्याकडे येताना थोडं ट्रान्सलेट वेगळ्या प्रकारे झालं असेल. ते असं होतं की स्क्रिप्टमध्ये भांडणांचे सिक्वेन्स सिनेमामध्ये 3-4 भांडणं आहेत. आता भांडणं आपण लिहायची कशी ना, कारण प्रत्येक ते जे पात्र आहे ते कशा प्रकारे रिॲक्ट करेल किंवा काय बोलेल या बऱ्याच विचारांमध्ये मी खूप काळ घालवला. आणि ते शूट होईपर्यंत ते झालं नव्हतं. आणि ज्या दिवशी तो सिक्वेन्स शूट करायचा होता मी खूप टेन्शनमध्ये आलो का तर हे होणार कसं आहे. आणि ज्यावेळेस एक रिहर्सल सुरू केली तर एकतर हे मुळात इतके मुरलेले कलावंत आहेत आणि आम्ही मुंबईत शूट करत होतो, ते पण घोडबंद रोडला शूट करत होतो. सगळे आपले फ्रस्ट्रेशन घेऊनच सेटवर आलेले असल्यामुळे
कुणाला मला काही सांगायची गरजच पडली नाही, ते स्वतःच इतके फुटले की आजूबाजूच्या लोकांना खरंच वाटावं की इकडे भांडण चालू आहे आणि कुणी पोलीस कंप्लेंट केली नाही, हे आमचं भाग्य आहे. नक्कीच नक्कीच. ललित दादा, तुझी एक केमिस्ट्री आम्हाला प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. तशी याच चित्रपटात आम्हाला तुझी ती तशी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे विदुलासोबत. अर्थातच मला वाटतं की आम्हाला गाण्यांमध्येच जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्याच्यामध्येच बऱ्याच लोकांनी तीच कमेंट केली की ही जोडीसुद्धा तेवढीच फ्रेश वाटते आम्हाला ह्या दोघांना एकत्र बघून खूप छान वाटतंय. तर हे फक्त एका गाण्यात बघून जर वाटत असेल तुम्हाला, तर सिनेमामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत. अजून ते इक्वेशन खूप चांगल्या पद्धतीने सरांनी एक्सप्लोअर केलेलं आहे स्क्रिप्टमध्येच. आणि तर मला वाटतं की आवडेल, अर्थातच आवडेल ही फ्रेश जोडी. नेमकं विदुला, हा प्रश्न तुझ्यासाठी आहे. जेव्हा ट्रेलर पाहिला ना, त्याच्यामध्ये एक जनरेशन गॅप एक दिसून येतो आणि एक मग आपलं खेड्याकडचं वातावरण, मग आपल्या शहरातलं वातावरण, या सगळ्या गोष्टी शूटिंग दरम्यान तू किती अनुभवत होती आणि यातून तुला कोणते चांगले अनुभव आलेत? खरं तर मला ह्याचं खरंच कौतुक आहे की जसं निर्मितीताईंबद्दल पण आधी बोलण्यात आलं की त्या खरं तर बॉर्न अँड ब्रॉटअप त्यांचं सगळं आयुष्य मुंबईत गेलं आहे आणि बरेचसे आहेत, पण त्यांनी ज्या प्रकारे खेड्यातल्या स्त्रीचं कॅरेक्टर साकारलं आहे, सो त्यांच्या बाबतीत तर मला खूपच रिस्पेक्ट आहे. आणि मी स्वतः कोल्हापूरची आहे, सो मी तशी कोल्हापूर, माझं जे मूळ गाव आहे म्हाकवे, सो ते खेडं आहे. सो मी तशा दोन्ही बाजू खूप जवळून बघितल्यात, कारण मुंबईमध्ये आता राहतीये, काम करतीये आणि गाव खेडं असल्यामुळे. सो हे करत असताना मला सगळ्यांचं इतकं कौतुक वाटलं की कोणीही खूप करतंय असं मला वाटत नव्हतं. प्रत्येकजण तेवढ्याच ईजनं आणि प्रत्येक जणांनी ते आपलं आपलं कॅरेक्टर खूप आपलंसं केलं होतं. सो मला त्याचं खरंच खूप जास्त कौतुक वाटलं आणि मला स्क्रिप्टचं मला ह्याची जास्त मजा आली की त्यांनी कुठेच कुठलीही बाजू चुकीची नाही दाखवली. म्हणजे खेड्याकडची माणसं किंवा करेक्ट न्यूट्रल होते की प्रत्येकाची आपापली मतं आहेत आणि ती मतं जशी आहेत तशी त्यांनी दाखवली. आता बघणाऱ्यांना कुठली मतं पटत आहेत किंवा त्यांचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, शेवटी ते मत आहे. त्यामुळे तो जो बॅलन्स होता तो मला खूप छान वाटला स्क्रिप्टमध्ये. बाहेर चित्रपटांमध्ये ना सध्या खूप कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा चालू आहे आणि अशा वेळेस आपण एक विषय मांडणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ॲज एक डिरेक्टर म्हणून तुम्ही म्हणजे कोणत्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतंय? मला असं वाटतं की कॉम्पिटिशन तर आता सगळीकडेच आहे आणि मनोरंजन क्षेत्रात जेव्हापासून मोबाईल आणि तशी इंटरनेटची क्रांती झाली तेव्हापासून प्रत्येकाच्या हातातच आता मनोरंजन आहे. त्याला उठून कुठे जायची गरज नाही मनोरंजनासाठी. एक गोष्ट जी नाही बदलली आहे मला असं वाटतं ते सामूहिक मनोरंजन. मग ते नाटकांविषयी असो किंवा चित्रपटांविषयी असो, एकत्र बसून काहीतरी मनोरंजक बघता यावं, ही गोष्ट ना बदलली ना कधी बदलेल. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. कुठल्याही कारणाने त्याला एकत्र यायला आवडतं. अगदी रस्त्यावरती कोणी कोणाला मारत असलं तरी एकत्र येऊन बघायला आवडतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ती गोष्ट कधीही जाणार नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण असा कुठला सिनेमा बनवावा ज्याच्यासाठी प्रेक्षक तसे उत्सुक असतील की आम्हाला हा सिनेमा एकत्र बघायचा आहे. जसं मी मगा म्हटलं तसं अख्ख्या फॅमिलीला आम्हाला जायचं आहे कुठेतरी हा सिनेमा बघायला, तर ते कारण तुम्हाला दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून तयार करता आलं पाहिजे. ते जर कारण तुम्ही तयार करू शकला तर कितीही कॉम्पिटिशन असो तरी लोक आपल्याला प्राधान्य देतातच. त्याच्याविषयी काही शंका नाही आहे मनात. हां. आणि सर म्हणाले तसं रस्त्यावर एखादी मारामारी चालू असेल तरी लोक थांबून बघतात, तसं आमच्या सिनेमात खूप मारामाऱ्या आहेत. तर तुम्ही रस्त्यावरून चालत असाल तर आजूबाजूला कुठलंही थिएटर असेल तिथे घुसा आणि बघा, आमच्यात खूप मारामाऱ्या आहेत, तुम्हाला खूप मजा येईल बघायला. नक्कीच. म्हणजे ना जे महाराष्ट्राला खळखळून हसवतं, इराण आणि आता हे जे युद्ध चाललंय हो, त्याच्या तोडीसतोड युद्ध या दोन या कुटुंबाचं चित्रपटात तुम्हाला आपल्याला बघायला पाहायला मिळणार आहे. नक्कीच मनोरंजनाने खळखळून हसवणारे जेव्हा कलाकार आपल्यासोबत काम करत असतात, मग ती नम्रताताई असू देत, कुशलदादा असू देत, मग असा एखादा कोणता किस्सा आहे की शूटिंग दरम्यान तुम्हालाच तुमचा हास्याचा गोळा पोटात दाबून ठेवताना याला आणि खळखळून हसत होता? खूप वेळा असं होत होतं आणि बऱ्याचदा असं होत होतं की ऐन भांडणांच्या सीनमध्ये, कारण समोरचं असं चेव येऊन असं ज्या पद्धतीने भांडत होते, आत्तापर्यंत तर आपण गप्पा मारत होतो जोपर्यंत रोल होत नव्हता तोपर्यंत, आणि आत्ता असे शब्द एकतर एक एक वेगवेगळे शब्द येत होते तिकडून काहीतरी, त्याच्यामुळे ते कंट्रोल करणं खूपच कठीण होतं. आणि हे सगळेच कलाकार, तू त्यांची जी नावं घेतलीस, ते एवढे ॲक्टर म्हणून इतके मुरलेले आहेत
त्यांचा एवढा हातखंडा आहे ह्या मला वाटतं की या पद्धतीच्या म्हणजे विनोद शैलीवर आणि इम्प्रुव्हायझेशनवर. त्याच्यामुळे इम्प्रुव्हाइज करत असताना ते इतका मस्त पद्धतीने इम्प्रुव्हाइज करत होते की आमचं परफॉर्म करता करता प्रेक्षक होत होता आणि त्याच्यामुळे मग हसू येत होतं. मग परत ते कंट्रोल करून आम्ही परत कॅरेक्टरमध्ये जात होतो. अरे वा, नक्कीच. दादा, हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रेक्षकांना तुला आवाहन करायचंय की हा चित्रपट पाहायला तुम्ही चित्रपटगृहात या. नेमकं प्रेक्षकांना हा चित्रपट का पाहावा असं जर थोडक्यात सांगायचं झालं तर काय सांगशील? मुळात तर हा मराठी सिनेमा आहे, त्याच्यामुळे आपण मराठी सिनेमाच्या बाजूने उभं राहू. जसं आता आम्ही सिनेमाचं जे प्रीमियर आहे ते भारत माता, जे आत्ता आपलं आयकॉनिक थिएटर आहे मराठी सिनेमाचं, ते आता पुन्हा नव्याने सुरू होतं आहे, तर आम्ही तिथे प्रीमियर करतो आहोत. आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी प्रेक्षक म्हणून कुटुंब व्यवस्था, नाती याच्यासाठी आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये खूप स्थान आहे. आणि ती नाती आणि त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या भावना जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर ह्या चित्रपटापेक्षा सुंदर कारण तुम्हाला सापडणार नाही. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आजूबाजूला एवढी गरमी आहे, हा सिनेमा तुम्हाला एक सुंदर आशादायक आनंदाची झुळूक देऊन जाईल या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. याची शाश्वती आम्ही टीम सर्व तुम्हाला देतो. 3 एप्रिलला हा सिनेमा तुम्ही नक्की चित्रपटगृहात बघा. तुमचे पैसे, वेळ आणि आमच्याकडून असलेल्या अपेक्षा या तिघी गोष्टी भंग नाही होणार. तुम्ही इथे आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. आणि ABP माझ्याच्या संपूर्ण प्रेक्षकांकडून आणि टीमकडनं तुम्हाला तुमच्या येणाऱ्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.